अजित बोरकर यांच्या वतीने या ठिकाणी अभिजित आबांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा व्यक्त केला जातोय, तर त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय. त्यांचा प्रभाव आहे. यानंतर माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो. धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो. अभिजीत आबा तुम आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित आबा पाटील शिवबाबा, स्टेजवर बसलेले पूर्व भागातील सगळीच नेते मंडळी, कारण वेळ कमी आहे, सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे जर 5-6 मिनिटं जातील. विधानसभा इलेक्शन लागल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या, राहुल गांधींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी 5 आश्वासनं दिलेली आहेत, 5 गोष्टींची गॅरंटी दिलेली आहे. या ठिकाणी बसलेले आमच्या माता भगिनी आहेत त्यांना 1,500च्या ऐवजी आता 3,000 मिळणार आहेत सरकार आल्यानंतर. तुम्ही टाळ्या वाजवत आहे, तिकडे सगळी बघायला लागलीत माझ्याकडे, दाजी लोक सारखं यांचाच लाडका चालले. तुमच्या खिशातले पैसे वाचावेत की माहेरी जाताना, म्हणून एसटी पण फुकट केली अख्ख्या महाराष्ट्रभर हिंडायला तुम्हाला सगळ्या. कुठेही जावा महिलांनी भगिनींनी एसटी फुकट. आता अजून नाराज झाली सगळी दाजी लोक. म्हणून महाविकास आघाडीने निर्णय घेतलाय की आज सरकार आल्या पहिल्या 100 दिवसामध्ये 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे नियमित पद्धतीनं परतफेड करते अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये वार्षिक अनुदान द्यायचं ठरवलं आहे. आता मागं उभं असलेली तरुण पिढी म्हणायला लागली आम्हाला कामधंदा नाही, काय नाही, नोकऱ्या नाही, कुठली भरती नाही, काय नाही, आम्ही काय करायचं. त्यांना जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना 4,000 रुपये सुशिक्षित बेकारांसाठी भत्ता द्यायचं ठरवलेलं आहे. पंतप्रधान कसलं आरोग्य कार्ड मिळालं का तुम्हाला सगळ्यांना? लाभ मिळाला का कधी? नुसती घोषणाच. खरं 99 पासून 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने तुम्हाला महात्मा फुले आरोग्य योजनेतून अनेकांचे आजार उपचार केले. आता सरकारने त्याची मर्यादा, म्हणजे आपल्या महाविकास आघाडीने त्याची मर्यादा 5 लाखावरून 25 लाखापर्यंत न्यायचं. म्हणजे किती मोठा आजार असला तरी त्यात बसला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चाट लागली नाही पाहिजे, कुठून व्याजाने पैसे काढायची वेळ नाही आली पाहिजे, जमीन विकायची वेळ नाही आली पाहिजे, या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला आहे. हे सगळं पहिल्या 100 दिवसात द्यायचं आश्वासन दिलंय. अजून भरपूर आहे. त्यातली प्रमुख 5 जी महाविकास आघाडीने ठरवली ती तुम्हाला सगळ्यांना सांगतो. गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं फोडाफोडी झाली हे तुम्ही बघितलेलं आहे. आणि ती फोडाफोडी टिकवण्यासाठी गेली 2.5 वर्ष गेली. गरज तरुणांना इथं कुठं रोजगार उपलब्ध झाला नाही, कुठली नवीन फॅक्टरी आली नाही राज्यामध्ये, कुठला नवीन उद्योग आला नाही. उलट राज्यातलं सगळं बाहेर गेलं. आपल्या कुठल्या कुठल्या कंपन्या गेल्या? फॉक्सकॉन सारखी चिप बनवणारी फॅक्टरी 1.2 लाख कोटी एवढी गुंतवणूक होणार होती त्या कंपनीची. टाटा एअरबस विमान बनवायची बेंगलोरला गेली, 1,80,000 कोटीची कंपनी. आयफोन बनवायची तामिळनाडूला गेली 2 लाख कोटीची.
औषध बनवायचं पार्क बनणार होतं, 80,000 कोटीची गुंतवणूक होणार होती, ती पण बाहेर गेली. पण परवाच टीव्हीवर मी पाहिलं, गेल इंडिया ही कंपनी, केमिकल कंपनी भारत सरकारची, ती सुद्धा मध्य प्रदेशला नेली. गुजरात म्हणजे महाराष्ट्रात काय नाही, ह्या तिघांना वेळच नाही कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याच्या नादात. रोजगार किती बोर्ड आला महाराष्ट्राचा, जवळजवळ 8 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता, तो सगळा बुडाला. आता जी माझ्या वयाची जी आहेत 40 आणि 50च्या मधली वर सगळी सिनियर मंडळी पण बसली. आपण तुम्हाला आठवत असेल, दादा जेव्हा ग्रामविकास खात्याचे किंवा पीडब्ल्यूडीचे मंत्री होते, राज्यात त्यावेळेस प्रत्येक खात्याची वर्षाला किमान 25,000 नोकर भरती निघायची. गृह खात्याचं असो, कॉन्स्टेबल भरती असो, शिक्षकांची भरती असो, तलाट्यांची भरती असो, ग्रामसेवकांची भरती असो, मोठ्या प्रमाणावर ह्या भरती केल्या जात होत्या. गेल्या 10 वर्षात कुठल्या भरती झाली तर, आणि तेव्हा परीक्षेची पद्धत पण सोपी होती, 1 रुपया फी घेतली जात नव्हती. कलेक्टर आणि सीओ परीक्षा घ्यायचे, पोलिसांची एसपी परीक्षा घ्यायची, की 8व्या-10व्या दिवशी त्याच्या हातात ऑर्डर असायची आणि सगळी कामाला लागायची. अलीकडे जर बघितलं तुम्ही, आणि विशेषतः ह्या 3 वर्षात ही सगळी कामं खाजगी कंपन्यांना दिली. खाजगी कंपन्या परीक्षा घेतील, वर्षभर पुरा अभ्यास करतील, ती परीक्षा द्यायला फी सुद्धा भरायला लागते. प्रत्येक परीक्षेला फी वेगळी. ती फी भरायची पोरांनी, पेपर फुटतो त्या खाजगी कंपन्यांकडून, पुन्हा परीक्षा द्यायची, पुन्हा वेगळा मनस्ताप, त्याचं वय वाढत जाते. अशा पद्धतीनं या सरकारने केलेलं आहे. आणि आपले इलेक्शन लागायच्या आधी सगळ्या विरोधी पक्षाने एवढी तक्रार केली, नाहीतर शिक्षक जिथं रिकामे आहेत, शिक्षकांची संख्या कमी आहे, तिथं रिटायर झालेले शिक्षक घ्यायचं, असंही धोरण या शासनाने केलं. रिटायर झालेली माणसं घ्यायची का तरुणांच्या हाताला काम द्यायचं. म्हणजे कसलंच सोयीसुद्धा या विद्यमान सरकारला नाही. म्हणून आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण 10 वर्षामध्ये सगळ्या जाती धर्मात भांडण लावण्याचं काम या सरकारने केलं, आणि विशेषतः त्याचा कळस ह्या वर्षभरामध्ये झालेला आहे. हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध धनगर, ओबीसी, असं सगळं घाणेरडं चित्रण या सरकारने निर्माण केलं. जसं हरियाणात त्यांनी पॅटर्न राबवलं, कुठल्या जाती धर्मात सलोखा राहिला नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून काम केलं. तर मला या सगळ्या भाजपवाल्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, आणि त्या दिशेनं पाऊल उचलणारा हा महाराष्ट्र आहे. म्हणून देशात जरी कसली लाट असली, महाराष्ट्राने लोकसभेला दाखवून दिलं, 48 पैकी 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आणले. इथं असल्या गोष्टी चालणार नाही, त्याचं उत्तर हे या महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलं. म्हणून महाविकास आघाडीने ठरवले की सरकार आल्यानंतर जनगणना घ्यायची, आणि जनगणना घेतल्यानंतर जातनिहाय, धर्मनिहाय जनगणना घेऊन जो वंचित आहे, सामाजिकदृष्ट्या असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, या सगळ्याचा सर्वे करायचा. आणि ज्या वंचित जाती, मराठा समाज असो, धनगर समाज असो, ओबीसी असो, मुस्लिम असो, ओबीसीतल्या इतर छोट्या जाती असो, जे कुठले जाती वंचित राहत आहेत, अशा सगळ्यांना आरक्षण वाढवून द्यायचं. मग ते 50% मर्यादित न ठेवता वेळ प्रसंगी 60% करायला लागू, 65% लागावं, नाहीतर 75% लागू, वाढवून आणि टिकल असं आरक्षण सगळ्याच जाती धर्मांना द्यायच्या दृष्टिकोनातून. जसं आता प्रश्न पडेल, सभाधारी कोणतर पोरं मला फोन लावतील, सुप्रीम कोर्टातनं रिजेक्ट झालं तर, मद्रास कोर्टाने फायनल केलं, सुप्रीम कोर्टाने फायनल केलं, त्या पद्धतीनं आपण जाणार आहोत. आणि आरक्षण जसं बसेल त्याचा इम्पिरियल डाटा तयार केला जाईल, आणि टेक्निकली कुठेही उडणार नाही, या पद्धतीनं आपल्या सरकार महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे चिंता करू नका, आरक्षण मिळणार आहे आपल्याला सगळ्यांना. आबा, आपल्याला तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे. जसं मी आणि रणजितदादांनी पत्र दिलं
आणि माळशिरसच्या जवळ येळीव गावामध्ये आपण त्या ठिकाणी मिनी MIDC साठी पत्र दिलं. पत्र देऊन त्या ठिकाणी मंजूर झाली MIDC. तुम्ही ज्या दिवशी आमदारकीची शपथ घेताल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण दोघं मंत्रालयात जाऊ आणि मंत्रालयात जाऊन जे कोण उद्योगमंत्री असतील आपल्या सरकारमधले त्यांना पत्र द्यायचं की श्रीपूर माळुंगला सुद्धा तशी मिनी MIDC निर्माण झाली पाहिजे आणि इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळाला पाहिजे. आता मी येतो विद्यमान लोकप्रतिनिधी इथले आणि आठवण करून द्यायचे जनतेला. 2009 साली आदरणीय आपले नेते विजयदादा इथून उभा राहणार होते. सगळ्यांनी तयारी केली तर ह्यांनी सगळ्यांनी हट्ट धरला की नाही बाबा आम्हालाच द्या. दादा म्हणले ठीक आहे तुम्ही उभा राहा, माझं मी बघून देतो काय करायचं. दादा थांबले इथं उभं राहायचं. आपण लगेच दुसऱ्या दिवशी सभा घेतली शिवरंगावर, पाठिंबा दिला आणि निवडूनही आणलं. तर त्यावेळेस त्यांनी दादांना शब्द दिलता, दादा मी 6 महिन्यात राजीनामा देतो, परत तुम्ही व्हा. तर आपण दादांनी स्पष्ट भाषेत सांगितलं तुम्ही 5 वर्ष पूर्ण करा, पुढच्या 5 वर्षिकला आपण करू. त्यांनी कधी शब्द पाळला नाही. विचारा त्यांना कधी. आप्पा तुम्ही ज्येष्ठ मंडळी तुमच्या वयाच्या माणसांना विचारू शकता, तुम्ही कधी विचारून बघा त्यांना. साहेबांसमोर झालेल्या या गोष्टी म्हणून तर आज साहेबांनी सांगितलं दुपारच्या भाषणामध्ये डिटेल कोणाला मतदान द्यायचंय. कारण काय ह्यांना सवय आहे साहेबांच्या नावाखाली लपायची, शरद पवार साहेबांच्या नावाखाली लपायची. आणि गेल्या 15 दिवसात तर माझी एवढी बदनामी केली या सगळ्यांनी की मी खोटंच बोलतोय. तर आज मी बोललोच नाही, भाषण केलंच नाही. आबा बोलले आणि डायरेक्ट साहेबच बोलले आणि त्यातून साहेबांनी डिटेलच सांगितलं कशा पद्धतीनं कोण वागलं, काय वागलं आणि काय करायचंय इथपर्यंत साहेबांनी सांगितलं. तिथं लोकप्रतिनिधी राहिले गेली 15 वर्ष. कधी रस्ते झाले का आपल्या 14 गावातले? मोरमाची पाठी तर पडली काय? आता ह्याच्या पुढचा किस्सा सांगतो. मी तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. वहिनी माझ्याबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य होत्या, आहे की नाही संभाजीराव? आणि आम्ही दवाखान्यासाठी भांडत होतो दोघं ZP मध्ये की आपला सरकारी दवाखाना झाला पाहिजे, त्यासाठी जागा द्या, हे करा ते करा. आज सगळ्यात त्या दवाखान्याचं उद्घाटन झालंय का मला सांगा? नाही झालेलं. सगळ्या सुटी उपोषणाला बसायला लागले. नंतर आरून भांडला त्या दवाखान्यासाठी. तर ते कोविडच्या कृपेने आपोआपच दवाखाना चालू झाला त्यावेळेस. त्या दवाखान्याचं श्रेय मोहिते पाटलांना जाईल म्हणून यांनी उद्घाटनच होऊन दिलं नाही. तर कोविडच्या कृपेनं ते चालू झालं, जनतेच्या सेवेत आलं. फक्त आम्ही नाही पाहिजे त्यात म्हणून टाळाटाळ. कुठला उद्योग आणला का इथे त्यांनी? कधी विचारपूस केली का तुमची? ह्या दिवाळीला मात्र मस्त पॅकेज आलेत सगळ्यांना, आहे ना? काही लाडू चिवडा आला. जिल्हा परिषद असताना जलस्वराच्या कामाची मंजुरी झालेली होती, त्याला सुद्धा विरोध. एवढा विरोध, एवढा त्रास की आम्हाला दोघांना भांडायला लागायचं. संभाजीराव आणि मला, वहिनी आम्ही तिघं जायचो तर फार शिवपर्यंत भांडलोय. सभागृहाचं कामकाज चालवून दिलं नाही आम्ही. सांगणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि आदरणीय रणजितदादांनी मोठा निर्णय घेतला. अकलूज असेल, नातेपुते असेल आणि श्रीपूर म्हाळुंग ही नगरपालिका झाली पाहिजे. गावं मोठी झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे. बाबांनी तुम्हाला आकडेवारी सांगितली निधीची. अधिक विकास होण्यासाठी म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला आणि त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतोय. मगाशी बाबांनी टाउन प्लॅनिंगच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना बोलले, टाउन प्लॅनिंगचं काम चालू आहे.
तर एक भीतीचं वातावरण या टाउन प्लॅनच्या बाबतीत विशेषतः श्रीपूर शहरामध्ये आहे. बऱ्याच जणांना वाटते की आपल्या घरावरनं रस्ता चाललाय त्या ड्रॉइंग मधनं आमची घरं काय पाडायला लागतील. तसं काय होत नसते, काळजी करू नका. टाउन प्लॅन ही सरकार एक खाजगी कंपनी नेमतं की भविष्यातला 25 वर्षाचा विचार करून ती प्लॅन तयार करतात. प्लॅन तयार केल्यानंतर तो प्रसिद्ध करायला लागतो कच्चा प्लॅन. त्यानंतर तुम्हाला हरकती घेण्याची संधी असते आणि हरकती घेऊन झाल्यानंतर आहे माझ्या मुद्द्यात घेतलाय मी. हरकती झाल्यानंतर नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांना घ्यायला लागतं, त्यात आमदाराला घ्यायला लागतं, खासदाराला घ्यायला लागतं, चर्चा करायला लागते आणि त्याच्यानंतर मग फायनल नोटिफिकेशन निघतं. त्यामुळं कोणाच्या घरावरून रस्ता जाणार नाही. बिंदास झोपा सगळ्यांनी. मी आहे ना तुमच्यासाठी. परत आलोय, एकाच्याही घरावरनं रस्ता जाणार नाही. निश्चिंत राहा. जे काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल आणि सुंदर म्हाळुंग श्रीपूर शहर झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करूया, एवढं मी सांगतो. त्याच पद्धतीनं आपल्या 14 गावातले शेती महामंडळाची जिथं जिथं जागा आहे आणि महामंडळाचे जुने कर्मचारी आहेत, त्यांची कुटुंब इथंच राहत आहेत. तुम्ही चिंता करू नका. काय झालं, 2.5 वर्ष दादा कंटिन्यू पाठपुरावा करते, बैठक लावा म्हणून 4 वेळा पत्र दिली. तरी या विद्यमान सरकारला खाण्यातच एवढे मशगूल होते की त्यांनी बैठक लावली नाही. आपण बैठक लावून जे शेती महामंडळाचे कामगार आहेत सगळी, तुम्हाला जागा नाही हक्काची, तर शेती महामंडळाच्या जागेत तुम्हाला जागा मिळवून दिल्याशिवाय मी दादा आणि आबा शांत बसणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला हक्काचं मिळेल. तुमच्या जमिनी कुणी सोडवून दिल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या? फक्त मोठे दादांनी सोडवून दिल्या. आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि ज्या गावांना गावठाण नाही आहे, 14 गावामध्ये शेती महामंडळाची जागा घेऊन गावठाण घेऊन तिथं सुद्धा जी विस्तारलेली गाव आहेत, लोकांना राहायला जागा लागणार आहे, त्याची सुद्धा आपण पाठपुरावा करून लोकांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे घाबरू नका कसलं. आमची जबाबदारी आहे, आम्ही खंबीर आहे. बरंच काय काय दिलंय लिहून मला. 17 नंबर वॉर्डातला कुठला तर रस्ता झालाय, विरोधी पक्षातल्या नगरसेवकांनी केलेला आहे आणि अजूनपर्यंत अर्धवट बिल उचलून कामच केलं नाही. तर माझं उपनगराध्यक्षाला सूचना आहे, उद्या सीओला सांगायचं आणि ज्याने रस्ता केलाय त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायचं आणि त्याच्यावर कारवाई करायची. कुठलीही सेटलमेंट करायची नाही कामाची तिथं अजिबात खपवून घ्यायचं नाही. अजून एक गंमत सांगतो. लोकसभा इलेक्शन चालू झाल्यापासून आपण एक बघतोय, माझ्या विरोधात कोण उभं होतं? नाव काय? नाव बरोबर. इकडं कोण उभं आहे? पलीकडं मतदारसंघात, माळशिरस मतदारसंघात नाव सांगा रे. पार्सल नाव नाही तिथं. आणि इथल्या उमेदवाराचं नाव काय आहे? तिघात काय साम्य आहे? असाम्य आहे ना. आता लोकसभेला दोघांना पाडून झालं का नाही? 2 रला पाडलं. आता विधानसभा आहे, त्या 2 रला आता परत पाडायचं आहे आपल्याला सगळ्यांना. आणि 2024 ह्या नावाला यशस्वी नाहीये. आणि पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी
काय सांगितलं? दणकून पाडायचं आहे आणि पवार साहेबाचा हिस्सा कसा असतो ते दाखवायचा आहे. फक्त विनंती करायची आहे 14 गावातल्या लोकांना, थोडं लाईटली इलेक्शन घेताय तुम्ही सगळी मिळून. विशेषतः सगळ्या नेते मंडळींना विनंती करायची, प्रमुख कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करायची. श्रीपूर म्हाळून विशेषतः मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचे, तुम्हाला जुनं वैभव पाहिजे का नाही? विकास कामं होताना गुळगुळीत रस्ते पाहिजे का नको? इथं MIDC पाहिजे का नको? मग या 14 गावामध्ये हे काही ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही, हे काही नगरपालिकेचं इलेक्शन नाही. तुमचे वैचारिक मतभेद तुमच्या घरी ठेवा सगळ्यांनी. ही विधानसभा इलेक्शन आहे. मला निकाल लागल्यानंतर पवार साहेबांकडे तोंड दाखवायची जागा ठेवा. अशा पद्धतीचं लीड आपल्या तालुक्यातून द्या. नाहीतर समोरचा उमेदवार इकडून पाहुणा लागतोय, तिकडून पाहुणा लागतोय, ऊस घातला होता, त्याव घातलं होतं, हे केलं होतं. आमच्या मागच्या पिढीनं संयमाने घेतल्या सगळ्या गोष्टी. हे वळणावरचं इलेक्शन आहे आपल्या दृष्टिकोनातून. तुम्हाला जर पुढच्या 25-30 वर्षाचं जर इलेक्शन करायचं असेल, पुढची पिढी रांखेल लावायची असेल, आपल्या तालुक्याचा भरभरून दादांच्या काळात जसा विकास होत होता, योजना येत होत्या, या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आबांना आपल्याला प्रत्येक गावाने 14 गाव आहे, किमान 1-1 हजारच लीड द्यायला लागेल. 14,000ची बेरीज होती. तुम्ही सगळ्यांनी मला 13,000चं लीड दिलंय. त्याच्यापेक्षा जास्त लीड द्यायचं आहे. जसं 2004 साली मोठे दादा उभे होते आणि तुम्ही 1,03,000 मतांचा पाऊस पाडला होता, त्या पद्धतीनं काम करायचं. तुमच्या हातात आहे सगळ्यांचं, तुम्ही ठरवायचं आहे. नगरपालिका इलेक्शन नाही, ग्रामपंचायत इलेक्शन नाही, सोसायटीचं इलेक्शन नाही, पंचायत समिती नाही, ZP नाही, ही विधानसभा आहे. तुमचं सगळ्यांचं ते बंद खोलीत ठेवून यायचं आणि बारकाईत लक्ष आहे. आणि मगाशी मी म्हणल्याप्रमाणे आमच्या सिनियर पिढींनी, ह्या सगळ्या सिनियर पिढींनी समजून घे, पांघरून टाक, समजून घे, पांघरून टाक, यांचं मीठच आणणे होतं सगळ्या सिनियर लोकांचं. पण मी नाही तसा. जो चुकला त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, उपचारी सुद्धा येऊन जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, तुमचे हे दावे बाजूला ठेवा. एक इलेक्शन लोकल इलेक्शन नाही आहे, विधानसभेचं इलेक्शन आहे. आणि इथल्या प्रत्येक तरुण हे स्वप्न बघतोय की आपल्या तालुक्याचा पूर्वीप्रमाणे इथे विकास झाला पाहिजे. कारण का तुमच्याच सगळ्यांच्या सिनियर लोकांच्या तोंडून त्यांनी ऐकले, दादा असताना असं होतं, दादा होते तेव्हा हे येत होतं, गेले काम होत होतं. त्यांना ते दिवस पुन्हा बघायचे आणि ते बघायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचं पथ्य पाळावं, एवढं तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो. आणि अजून एक सांगायचं आहे, सगळ्यात महत्वाचं. 2009 साली म्हणजे मोहिते पाटील बाहेरचे, आता सुद्धा शोभाबाई इच्छुक होता बाहेरचा आहे. जेवढे उमेदवार उभे आहेत फक्त 2च प्रमुख उमेदवार 3 आहेत, त्यातले 2च उमेदवार मतदारसंघातले, एक अभिजाबा आणि एक राष्ट्रवादी घड्याळ्याचं. बरोबर का बा? ही पार्सल सुद्धा तिकडचं आहे, करमाळ्यातलं. त्यामुळे आता हे पार्सल आपल्याला नेमगावला पाठवून द्यायचं तिकडं. आज परत गायब झाला असं ऐकलं मी काल. आज दौरा बंद झाला, हे झालं. आम्ही तुमच्या सगळ्यांचं बोट धरून समाजकारणात राजकारणात फिरलो.
आता इलेक्शनला पळतोय, आबा पळते. अख्ख्या इलेक्शन मध्ये आबा कधी आजारी पडलेलं दिसलं का तुम्हाला? हे आमदार व्हायला निघाले. काय व्हायला निघाले? कोण समोरचा उमेदवार आमदार व्हायला निघाले. पब्लिकची अलर्जी एवढी आहे की ती इलेक्शन चालू झाल्यापासून 3 वेळा आजारी पडली आणि मी सलाईन लावली त्यांना. तर माढा तालुक्यात कोणाला विचारा त्यांच्या कार्यकर्त्यांना, हे बोलतं तर का येऊन? सिनियर पुढे नेते मंडळींना भेटत नाही, तालुक्यातल्या तरुण कार्यकर्त्यांना भेटत नाही, विचारपूस करत नाही. असला आमदार पाहिजे आपल्याला. त्यांच्याच कार्यकर्त्यांची विचारपूस होत नाही. जनता तर लय लांब राहिली. आणि आव्हान माझ्याकडे बघितलं तर तुम्ही बघा, स्टेजवरनं खाली उतरली की अंगा खांद्यावर असताय तुम्ही सगळी माझ्या. लांब कोण उभं राहतं का? लगेच चिटकली देऊन हे काम आहे ते काम आहे, फोटो काढायला हे करायला ते करायला. ते भेटत सुद्धा नाही. आणि अजून एकदा सांगतो की तुम्हाला, डीपीसीला इलेक्शन लवलं होतं. समोरचा उमेदवार डीपीडीसीच्या आदल्या दिवशी बसलो आम्ही, तेव्हा दीपक साळुंके हे जिल्हा अध्यक्ष होते. आम्हाला कोटा ठरवून दिला. माळशिरस तालुक्याकडे अतिरिक्त मतं होती. आपला अरुण आरामात निवडून येत होता, त्यातनं शिल्लक राहत होती मतं माळशिरस तालुक्यात. मग त्यांनी मला सांगितलं एक मोहळला द्या, अजून कुठे द्या म्हणते ते, हा सांगोल्याला एक द्या म्हणले शेकाबला. ठीक आहे म्हणलं. आणि तेव्हा नारायणआबा आपल्यावर होते, निळकंठ देशमुख आपल्यावर होते, त्यांनी पण भरला होता. त्यांना ते कोटाच दिलं नाही. आबा आपल्यावर एवढे इमानदार राहिले, त्यांचा माणूस निवडून आणायचा का नाही? आम्ही मिटिंग केली, सकाळी जिल्हाध्यक्ष आले, सगळे बसले जेडपी सदस्य, तू ह्याला मत टाक, त्याला मत टाक, ह्याला मत टाक केलं. मी पण शांत डोक्याने ऐकलं. गाडीत बसले ही सगळी, जावं म्हणलं टाटा बाय बाय. वहिनी रानू ही सगळी गेली गाडीत बसून. 2 गाड्यात होती. मी गाडीत फोन लावला, म्हणलं फक्त गणपतराव देशमुख साहेबांच्या माणसाला मत द्यायचं एक. कारण का आबासाहेब दादांबरोबर आयुष्यभर राहिले, सकार मशीनबरोबर राहिले. आणि दुसरं मत आबाच्या निळकंठ देशमुखाला द्यायचं. तेव्हा सगळ्यात जास्त मतानं निळकंठ देशमुख निवडून आला आणि हे पडलं. त्यांच्याकडे 7 मतं होती, बरोबर का नाही? आणि 8 लागत होती काही तर, 1 मत लागत होतं. आणि तेव्हा आपण बॅकफुटवर होतो. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात होती, तरी पडलं ते. आणि त्यांच्याकडे दाखला करायची स्पर्धा आहे आपण. म्हणजे ओपन आलं ह्यांच्याच घरातलं, ओबीसी आलं ह्यांच्याच घरातलं. माळी समाजाने प्रतिनिधित्व करायचं नाही. आपल्याकडे होतं का कधी? मोठे पाटलांनी काढलं कोणताच दाखला कधी? सगळ्यांना संधी दिली आपण. आता जर उद्या भविष्यात माढा लोक विधानसभा मतदारसंघ नवीन पुनर्रचना होईल 29-30ला, 30ला तुम्ही माघारी येताय परत माळशिरस तालुक्यात सगळी जण. 30ला सगळी माघारी येत आहे, हे लक्षात ठेवा सगळ्या नेते मंडळींनी. त्यामुळे आता काय प्रेम दाखवायला जाऊ नका इकडं तिकडं. माढा जर रिझर्व्ह झाला तर ही एससीचा दाखला सुद्धा काढायला कमी मागं पुढं करणार नाही. काही करतील, कोणत्याही लेवलला जातील. आप्पा तुम्ही सांगा, आपल्या एवढ्या संस्था आहेत, तुम्ही सांगाल ते काम. आपलं शिवामृतचं वाहतूक संघ आहे, फक्त मोठी पाटलाची टँकर आहेत शिवामृतला, शेतकऱ्यांचे आहेत ना. विठ्ठल कारखान्यावर जावा, तिथं एकाही कार्यकर्त्याचा, एकाही शेतकऱ्याचा मळी व्हायला किंवा ते स्पिरिट व्हायला टँकर नाही. तिथं केले का पंतांनी कधी? किंवा आपल्या सकार मर्शीला तुमच्याच गावात सगळ्यात जास्त मळीचे टँकर आहेत. अरे आहे का आमचा कोणाचा? माझा बाबाचा टँकर आहे का तिथं?
आवाजा पण नाही. तर त्या विठ्ठल कारखान्याला फक्त 2 भावांचे टँकर आहे, सगळे काढून टाकले. म्हणजे बबनदादांबरोबर ज्यांनी 40 वर्ष घालवली अशा सगळ्या कार्यकर्त्यांचे टँकर काढून टाकले. रात्रंदिवस एक केला यांच्यासाठी. आपल्याकडे ती संस्कृती आहे का? आपण सगळ्या कार्यकर्त्यांना मोठं करतो, सगळ्यांना घेऊन चालतो. ज्या वेळेस कुठलं खातं दादांकडे आलं त्या खात्याचा लाभ सर्वसामान्य माणसांपासून कार्यकर्त्यांपासून सगळ्या गोष्टीत केला आपण. इथं मात्र पेट्रोल पंप पण त्यांचा, सकार मळशी कारखान्याचा पंप बाळदादांचा आहे का? कारखान्याचा आहे. शिवामृतला पंप माझा आहे का? शिवामृतचा आहे. मार्केट कमिटीचा पंप मदनदादांचा आहे का? मार्केट कमिटीचा आहे. एक सोडून 2 आहे. ह्यांचा पंप बघा, ह्यांचा. जे काय आहे ते ह्यांचंच, 2 भावातच. तिसऱ्याला पण नाही. ते बिचारा धनराज त्याला काहीच देत नाही. या 2 भावातच सगळं. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी जाता जाता शेवटचं अजून एकदा सांगतो, 2030 ला खुलं होणार आहे. तुम्ही पुन्हा माळशिरस तालुक्यात येणार आहे. माझं बारीक लक्ष आहे 14 गावांवरती. ग्रामपंचायत इलेक्शन नाही, नगरपालिका इलेक्शन नाही, विधानसभा इलेक्शन आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे पुन्हा गतवैभव प्राप्त करायचं आहे. साहेबांपाशी आपल्याला सगळ्यांना मिळून मानाने जायचं आहे. त्यामुळं 14,000चं लीड तुमच्या मनात सगळ्यात जे बोलतंय ना सगळ्यांच्या की काय झालं पाहिजे, की 14,000चं लीड दिलं तर ते भांडून हक्काने मागता येईल साहेबांना आपल्याला. त्यामुळे 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून आपण अभिजित आबांना तुमचा आमदार म्हणून निवडून द्या अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.